एका दिवसामध्ये संपूर्ण बिझनेस कोलॅप्स होऊ शकतो. एका दिवसात. माझ्या ओळखीचे एक काका होते, चांगला मोठा बिझनेस त्यांनी इस्टॅब्लिश केला होता. बिझनेस करायचा आहे, फार मोठी स्वप्न होती, त्यामुळे त्यांनी बँकेमधून लोन काढलं होतं. लोन काढलं, बिझनेस चालू केला, बिझनेस प्रॉफिटमध्ये पण जायला लागला, लोनचे हप्ते व्यवस्थित जायला लागले. त्यामुळे काकांना वाटलं की अजून मोठा बिझनेस करूयात. आणि त्यांचं म्हणणंसुद्धा बरोबर होतं, प्लॅनिंगसुद्धा बरोबर होतं. पण त्यांच्या नावावरती लोनची लिमिट संपली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या वाईफच्या नावाने ITR बनवायला सुरुवात केली, वाईफच्या नावाने बिझनेस दाखवायला सुरुवात केली आणि त्यांच्या वाईफच्या नावावरती बिझनेस लोन काढलं. बिझनेस लोनची अमाऊंट होती जवळजवळ 20 ते 25 लाख रुपये. त्यानंतरनं एक अशी वेळ आली की काका आजारी पडले आणि 8 दिवसामध्ये काका वारले. त्यांच्या नावावरती ते लोन नसल्यामुळं, त्यांच्या बायकोच्या नावावरती लोन असल्यामुळं ते लोन माफ झालं नाही आणि बिझनेस कोलॅप्स झाला. तुमच्यासुद्धा बिझनेसमध्ये तुम्ही ह्या गोष्टी चुकीच्या करता का? त्यामुळे बिझनेस हा ॲटो मोडवरती चालला पाहिजे. तुम्ही नसतानासुद्धा बिझनेस हा रन झाला पाहिजे. तुमचा बिझनेस जर तुम्ही बाहेर गेला तर बिझनेस रन होतोय का हे तुम्हाला माहिती पाहिजे.